आता बघूयात हिवाळी अधिवेशनासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास किंवा गृहनिर्माण खातं, प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन, तर भरत गोगावले यांच्या हाती रोजगार हमी खातं येण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर यांची पाणी पुरवठा, तर उदय सामंत यांची उद्योग किंवा आरोग्य मंत्री म्हणून वर्णी लागण्याची ही शक्यता। उत्पादन शुल्क किंवा महसूल खातं हे शंभूराज देसाईंकडे जाण्याची शक्यता। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे खातेवाटपाची यादी पोहोचली, तर खातेवाटप लवकरच जाहीर होणार। आज किंवा उद्या खातेवाटप जाहीर होऊ शकतं, फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। तर 6 दिवसात हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं, बिनखात्याच्या मंत्र्यांचा अधिवेशनात सहभाग। पुढचं अधिवेशन हे 3 मार्चला मुंबईत घेण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती। चौफेर विकास करण्यावर आमचा भर आहे, विदर्भ मराठवाड्यातील पिकांना न्याय देण्याचं काम केलं। लाडकी बहीण ही 1400 कोटी, तर बळीराजा योजनेसाठी 3500 कोटींची तरतूद केली, फडणवीसांची माहिती। अडचणी आहेत तिथे इंटरव्हेन्शन करून त्याच्या खरेदीची पूर्ण व्यवस्था आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये जी पिकं आहेत त्या पिकांना न्याय देण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारने केलं आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये 17 विधेयकं मंजूर, योजना सुरू ठेवण्यासाठी आता आर्थिक तरतूद केली। अधिवेशनानंतरच्या पत्रकार परिषदेत शिंदेंचं वक्तव्य। काही लोक पर्यटनासाठी अधिवेशनाला आल्याची उद्धव ठाकरेंवर टीका। आमदारकी वाचवण्यासाठी फक्त पर्यटन म्हणून काही लोक येऊन जातात आणि त्यांनी हे अधिवेशन विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा एक विनोद आहे। जाहीरनाम्यानुसार कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करू, तसंच दिलेली आश्वासनही पाळू। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। तर 250 कोटींचा पीक विमा घोटाळा, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घोटाळ्यात परळी पॅटर्न राबवला, इतर तालुक्यातील विमा परळीतल्याच बोगस शेतकऱ्यांनी उचलले, धस यांचा गंभीर आरोप। हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात? दैफळे, गुट्टे, कराड, गुट्टे, हरिभाऊ, मुसळे हे असे आडनाव आहेत का? मग तिथं कस काय विमा भरला गेलाय? परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पीक विम्यासंदर्भात मोठी घोषणा। पीक विमा घोटाळ्याच्या आरोपांसंदर्भात सखोल चौकशी करू, हे प्रकरण आम्ही या ठिकाणी धसास नेल्याशिवाय राहणार नाही, फडणवीस यांची विधानसभेत घोषणा। आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी। नागपुरात बनावट औषधांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक। नकली सरकार, नकली औषध, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी।